श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, सर्व स्वामी भक्ताचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आजच्या संदेशामध्ये स्वामीचे चमत्कार बघणार आहोत, स्वामीचे आशीर्वाद घेणार आहोत. म्हणून आजचा हा संदेश जो भक्त शेवटपर्यंत ऐकतील त्याच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, कष्ट संपून जाईल. म्हणून आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या प्रयत्नामध्ये माझी शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझे ध्येय, तुझे जीवन मी आज तेजस्वी करणार आहे. तुझ्या श्रद्धेच्या मार्गावर मी सदैव प्रकाश देणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या विश्वासामुळे यशाचा दरवाजा उघडला जाणार आहे. तुला कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी मिळणार आहे. तुझ्या जीवनामध्ये आज मोठा चमत्कार घडणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाची शक्ती सदैव तुझं रक्षण करत आहे. भिवू नकोस, स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत. आपण श्री स्वामी समर्थ महाराजाची एवढी सेवा करतो, एवढी भक्ती करतो, याचं कारण काय? कारण की स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात, त्याच्या जीवनात असलेल्या संकटाचा नाश करतात. अशी एक आपण प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी असा चमत्कार केला हे देखील आपण बघणार आहोत. एकदा स्वामी समर्थ महाराज एका छोट्या गावात विश्रांतीसाठी आले होते. त्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव रामू होतं. रामू खूप मेहनती होता, पण त्याच्या कष्टाला फारसं फळ मिळत नव्हतं. त्या दुष्काळामुळे पीक उगवत नव्हतं आणि तो खूप निराश झाला होता. एक सकाळी रामूने ऐकला की गावात श्री स्वामी समर्थ महाराज आले आहे. तो श्री स्वामी समर्थ महाराजाच्या भेटीसाठी गेला. महाराजांना पाहताच तो त्याच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात फक्त दुःख आणि अपयश आहे. मी आज माझ्या पायावर उभा राहिलो आहे, तसं मला नेहमी दुःखाने ग्रासलं आहे. माझ्या मेहनतीचं फळ मला कधीच मिळत नाही. मी जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नातून मला काहीच साध्य होत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांनी शांतपणे त्याचं म्हणणं ऐकलं आणि हसत उत्तर दिलं, रामू, तुझ्या मेहनतीला मी आशीर्वाद देतो, पण त्यासोबतच एक गोष्ट समजून घे. तू मेहनत करतोस, पण तुझ्या मनात विश्वासाचा अभाव आहे. विश्वास हा फळ पिकवण्याच्या प्रक्रियेसाठी हवा असतो. जर तू शेतामध्ये काही बियाणे टाकलंस आणि जर त्याला पाणीच दिलं नाही तर ते उगवणार नाही. तशाच प्रकारे तू कितीही कष्ट केले, परंतु तुझ्या मनात जर विश्वास आणि श्रद्धा नसेल तर तुझ्या जीवनात तुझ्या कष्टाला काहीच उपयोग होत नसतो. रामूने विचारला, स्वामी, मग मी काय करायला हवं? मला नक्की सांगा. स्वामी म्हणाले, तुझं काम आहे मेहनत करणं आणि मनापासून परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. उद्या तू तुझ्या शेतात काम सुरू कर. मी तुला सांगतो, तुझं शेत पुन्हा फुलून निघेल. तो फक्त तुझ्या कष्टावर लक्ष केंद्रित कर. विश्वास ठेव, जे काही होणार आहे सर्व काही तुझ्या भल्यासाठीच होणार आहे. त्यामुळे महाराजाच्या शब्दावर विश्वास वाटला. त्याने दुसऱ्या दिवशीपासूनच पुन्हा मेहनत करायला सुरुवात केली. त्याने न कंटाळता शेतात रोज नवीन प्रयत्न केले आणि काही दिवसांनी आभाळ भरून आलं आणि गावात चांगला पाऊस झाला. रामूच्या शेतात पीक जोमाने उगवलं. त्याच्या मेहनतीला यश आलं. पुन्हा स्वामीच्या भेटीला गेला आणि म्हणाला, स्वामी, तुमच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या मेहनतीमुळे माझं आयुष्य बदललं आहे. आता मी प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाणार आहेत. आत्ता मी कधीच हार मानणार नाही. तुमच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे. मी आता खूप मेहनत करणार आणि माझ्या कष्टाचा चीज करणार. श्री स्वामी समर्थ महाराजांनी हसून त्याला उत्तर दिलं, रामू, संकट हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, पण तू मेहनत आणि श्रद्धा आणि धैर्य ठेवशील तर कोणताही संकट तुला पराभूत करू शकत नाही, तुझं वाईट करू शकत नाही. आपल्याला शिकवतं की मेहनत म्हणजे आपल्या जीवनाचा पहिला पाऊल आहे. आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपल्याला मेहनतीशिवाय पर्याय नसते.
श्रद्धा आणि विश्वास हे प्रत्येक संकटावर मात करण्याचे साधन आहे. स्वामी समर्थ महाराजांचे विचार आणि आशीर्वाद सदैव आपल्याला प्रेरणा देत असतात. म्हणूनच आम्ही आपल्यापर्यंत रोज प्रेरणादायी संदेश पोचवत असतो. स्वामी आपल्या प्रयत्नांना यश नक्की देतात. फक्त आपल्याला विश्वास ठेवायची गरज असते. ज्या भक्ताचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास आहे त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लगेच टाईप करा. श्री स्वामी समर्थ महाराजाचे निशम भक्त आपण सर्वजण आहोत, परंतु आपल्यामध्ये काही ना काही गोष्टीची कमतरता आहे. काही भक्तांमध्ये विश्वासाची कमी आहे, काही भक्तांमध्ये निष्ठेची कमी आहेत, काही भक्तांमध्ये प्रयत्न करण्याची कमतरता आहे, तर काही भक्तांमध्ये संयम नाही. काही भक्ताचा चिडचिडेपणा होतो, तर काही भक्ताच्या मनात खोल कपट आहे, शंका आहे. नेहमी स्वामी समर्थ महाराजाची सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मनामध्ये कुठलीच शंका आणायची नाही. मन नेहमी शुद्ध आणि साफ ठेवायचं. कधी कोणाला वाईट बोलायचं नाही, मनामध्ये वाईट विचार आणायचं नाही. नेहमी चांगला विचार करायचा, सकारात्मक विचार करायचा. नेहमी पूर्ण विश्वासाने भक्ती करायची. श्री स्वामी समर्थचं नाव जेव्हा आपल्या तोंडातून बाहेर निघेल तेव्हा आपलं मन प्रसन्न होतं. फक्त त्यासाठी मन शुद्ध असायला हवं. स्वामीच्या आशीर्वादामुळे आपलं जीवन कायमचा प्रकाशमान होत असतं. आपण जर प्रयत्न केले आणि श्रद्धेने स्वामीची सेवा केली तर स्वामीची शक्ती आपल्यासोबत असते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू विश्वासाने उभा राहिलास तर जग तुझ्यासमोर झुकेल. स्वामी म्हणतात, संकट तुझं भविष्य नाही, तू तुझ्या यशाची पायरी ठरव. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मागे नेहमी उभे आहेत. मग जिंकण्यासाठी कोणतेही अडथळा आपल्याला थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या हृदयातील श्रद्धा आपल्या कृपेचा प्रकाश नेहमी जगभर झळकवतील. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी आकाशही झुकणार आहे. तुझ्या यशाचा मार्ग स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने उघडला जाणार आहे. तू जितका मेहनतीने झगडशील तितका स्वामीचा आशीर्वाद तुला बलवान करेल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भीतीला मागे टाक, तू विजय होणार आहेस. तुझ्या प्रत्येक पावलाला स्वामी समर्थाच्या कृपेचे व कवच आहे. तुझ्या यशाचा कारण तुझे धैर्य आणि स्वामीचा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, संकट ही संधी आहे की तुझ्या मार्गावर यश फुलवतात. तुझ्या प्रयत्नांना यश श्री स्वामीच्या चमत्काराचा अनुभव आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात ज्या गोष्टी रुजतात तो तुझ्या जीवनाचा सत्य होणार आहे. स्वामी आशीर्वादाने तुझं जीवन कायमचं प्रकाशमान होणार आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामीचे नाव घेतो तेव्हा तेव्हा संकटे आपल्यापासून दूर पळतात. तुझ्या प्रयत्नांनी आणि श्रद्धेने स्वामीचा सामर्थ्य तुझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू अडथळ्याच्या मागे कधीच लपू नकोस, कारण तुझा जन्म हा पुढे जाण्यासाठी झाला आहे, लपण्यासाठी नाही. संकट आली म्हणजे संकटांना पाहून लपायचं नाही किंवा घाबरायचं नाही. जोमाने पुढं जायचं. माझी शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, नेहमी आपल्या मनाला सांगा की मी यश मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. नेहमी आपल्या मनाला उभारी दे. नेहमी चांगले विचार कर, सकारात्मक विचार कर. तुझ्या जीवनात असे काही प्रसंग घडतील की ज्याचा तू कधी विचार देखील केला नव्हतास. जेव्हा जेव्हा तू असे प्रसंग अनुभवशील तेव्हा तुझं मन तुझ्या कार्याने भरून जाईल. तुझ्या आयुष्यात मोठा आनंद येणार आहे, कारण स्वामीची कृपा आता तुझ्यावर होणार आहे. स्वामीच्या या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडणार आहेत. हा संदेश तुझ्यासाठी निवडला गेला होता. जो तू ऐकत आहेस त्या संदेशामागे स्वामीचे गुपित दडलेलं आहे. जेव्हा जेव्हा तू स्वामी संदेश ऐकतो तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी चांगली बातमी चालून येते. जेव्हा जेव्हा तू स्वामीची सेवा करतोस तेव्हा तेव्हा तुझ्यावरचे संकटे जळून जातात. बाळा, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीमागे आहे. स्वामीवर प्रचंड विश्वास असेल तर
कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण या कथेमध्ये जाणून घेतलं की कसा एक गरीब शेतकऱ्याने स्वामीवर विश्वास ठेवून आपल्या सर्व समस्याचा सुपडा साफ केला. तसंच आपल्यालाही स्वामीवरती प्रचंड विश्वास ठेवून त्याची सेवा करून आपल्याला नेहमी जीवनामध्ये प्रगती करायची आहे. जर आपण गरीब घरामध्ये जन्म घेतला असला तरी ती आपली चूक नाही, मात्र आपण तसेच गरिबीत राहून कष्ट करून आपल्याला दिवस घालवायचे नाही. आपल्याला देखील मोठं बनायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे. म्हणून लक्षात ठेव, नेहमी स्वामीची सेवा कर. हे जीवन देवाने आपल्याला दिलं आहे, त्याचं सोनं आपल्याला करायचं आहे. जेव्हा तुम्ही हा विचार कर तेव्हाच तुम्ही पुढे जाशील. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या कर्तृत्वाने तुला फळ मिळणार आहे. तुझ्या यशाचा मार्ग मी आज खुला करत आहे. तू हार मानला नाहीस तर तू विजय होशील. तुझ्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज आहेत. तुझ्या मेहनतीचे तू तुझ्या भाग्य बदलू शकतो. तुझा जीवन तेजस्वी करण्यासाठी स्वामी समर्थाचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या विश्वासाने तुझ्या प्रत्येक संकटाचा रूपांतर हे चमत्कारमध्ये होणार आहे. तुझ्या मनगटात स्वामीचे सामर्थ्य आहे, त्यामुळे कोणतेही संकट तुला हरवू शकणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझा निर्णय आणि श्रद्धेने तुला यश मिळणार आहे. तुझ्या प्रत्येक यशात स्वामीच्या कृपेचा प्रतिबिंब आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मेहनतीचा फळ तुला भरभरून मिळेल. तुझ्या प्रयत्नामध्ये स्वामी समर्थ महाराजाची शक्ती सामावलेली आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझा ध्येय तुझं जीवन तेजस्वी करेल. तुझ्या श्रद्धेच्या मार्गावर स्वामीचा प्रकाश सदैव आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या विश्वासामुळे यशाचा दरवाजा उघडला जाईल. तुझ्या मेहनतीला स्वामीचा आशीर्वाद लाभल्यावर काय कुठलीच गोष्ट तुझ्यासाठी अशक्य राहणार नाही. स्वामीचा हा संदेश नेहमी आपल्याला चांगली गोष्ट शिकवत असतो, आपल्याला नेहमी प्रोत्साहित करत असते, प्रेरणा देत असते. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी संदेश कधीच तुम्हाला चुकीची माहिती देत नाहीत. स्वामीचे प्रेरणादायी संदेश आपल्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी भरारी घेण्यासाठी येत असतात. स्वामींनी आपल्या सर्वांना चांगली गोष्ट शिकवायची आहेत, म्हणून स्वामी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असतात. स्वामींनी जे घडवलं आहे, जे सांगितलं आहे, तेच आपण आजपर्यंत शिकत आलो आहोत. आपल्या गेलेल्या पिढ्यांनी देखील नेहमी परमेश्वराची स्तुतीच केली आहे आणि आपल्याला देखील नेहमी परमेश्वराची स्तुती करायची आहे. स्वामी समर्थाचे हे संदेश केवळ आपण फक्त ऐकायचे नाहीत, तर त्याचा अवलंब नेहमी करायचा आहे. म्हणून लक्षात ठेवा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र नेहमी म्हणत राहायचं. या मंत्राने तुमच्या जीवनात नेहमी चमत्कार घडत राहील आणि स्वामीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहतील. मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश जेवढा होईल तेवढा स्वामी भक्तापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वामीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी